नमस्कार, शुभ सकाळ. तर हे पाहताय तुम्ही आपले ब्राईट आहे आणि हिने घरून लुक करून म्हणजे आपल्याला मंडपामध्ये जायचं होतं. तिचं म्हणणं असं होतं की मला घरून छान आवरून जायचं आहे आणि एंट्री लुकला माझा लुक छान झाला पाहिजे. तर आपण त्यांच्या घरी गेलो होतो. तर घरून पहा नवरीची तयारी करून झालेली आहे. एंट्री लुक केला होता छान असा. ह्या पहा तिच्या भरमसाठ कलवऱ्या म्हणजे आत्या होत्या, त्यांच्या मुली, मामाच्या मुली वगैरे असं सगळ्या होत्या. हा भाऊ आणि आता नवरी बसते आपली गाडीमध्ये. तर रोड पहा असा होता, छान असा रोड होता. आम्ही चाललो होतो बेलवंडीला. मस्त असा नवरीचं लग्न होतं साई मंगल कार्यालय बेलवंडी आणि जितक्या बसतात तितक्या आम्ही गाडीत बसलो होतो. किती का गर्दी असताना आणि नवरीचा छान असा डान्स चाललेला आहे. जसं लग्नाचा टायमिंग जवळ येतो किंवा प्रोग्रामचा टाइम जवळ येतो तेवढा मूड होत होता. तर हे पहा आम्ही मंडपामध्ये गेल्यानंतर किती छान साई मंगल कार्यालय आहे. पहा किती सुंदर अशा खुर्च्या वगैरे लावून ठेवले. इतकी छान मॅनेजमेंट पाहून माझं तर मन भारावूनच गेलं. म्हटलं किती स्वच्छता आणि किती छान खुर्च्यांचं अरेंजमेंट केले. आणि हे पहा किती सुंदर असं डेकोरेशन पण केलेलं होतं. हा हळदीचा सेटअप होता. आणि पहा आता पुढे काय होते बरं. आता ह्या नवरीची एंट्री होत आहे आणि आता एकदम छान दिसते नवरी. म्हणजे आपला मेकअप केलेला फायदा झाला असं म्हणावं लागेल. आणि कलवरी पहा नवरदेवाची सगळी फॅमिली इतकी छान वाटत होती. आणि घरचं लग्न म्हटलं की सगळ्यांनी छान आवडतातच. ह्या पहा आत्या आहेत नवरीच्या. आपल्या परंपरेनुसार आपण नवरदेव नवरीला मंडपात घेताना ओवळून आत घेत असतो. सगळ्यांची लगबग वेगळी असते आणि प्रत्येकाला वाटतं लग्नामध्ये मी पण छानच दिसलं पाहिजे. तर प्रत्येकाची तयारी छान झालेली होती. आत्याबाई ओळून आत घेत होत्या नवरदेव नवरीला मंडपामध्ये. फोटोशूट म्हटलं की थोडा वेळ लागतोच. हे बघ कॅमेरामन दादा आणि आम्ही तर लांबच उभा राहिलो. आता आम्ही मेकअप आर्टिस्ट होतो ना. हे पहा सगळे कसे असे आनंदीदायी चेहरे आणि या एकदम आनंदाने चाललं होतं बघा सगळा प्रोग्राम. साई मंगल कार्यालय. ही नवरीची मम्मी. आता ओळून आत घ्यायचा प्रोग्राम चालू होता आणि इथून पुढचे जे प्रोग्राम असतील सगळे घाईघाईचे असतील, एकदम फास्टमध्येचे असतील. कारण एकाने आपण 9 वाजता म्हटलं तर 9 वाजता हळदी लागत नाही, 11 तरी वाजतातच. आणि 11 म्हणता 11:30 वाजून गेली. अर्ध्या तासात आम्हाला नवरी लग्नासाठी हळदीसाठी तयारी करून द्यायची. हळदीचा प्रोग्राम 1 तास चालला आणि त्याच्यानंतर आम्हाला लग्नाचं उरकून द्यायचं तर 11:15 वाजता. तर आम्ही 12:30पर्यंत नवरी तयार करून दिली ती पटकन. तर मी पाहता हळदीचा प्रोग्राम चालू आहे. खूप घाई आणि खूप गडबड असते आणि एका दिवशी सगळे प्रोग्राम म्हणलं की वेळ हा भेटत नाही. नवरीलाही व्यवस्थित वेळ भेटत नाही किंवा लग्नाला वगैरे सगळे 3 प्रोग्राम नाही होऊ शकत एका दिवसात. पण आमच्या इकडे गावाकडे असे प्रोग्राम असल्यामुळे एका दिवसात सगळं लग्न उरकून घेतात. हळदी, लग्न, आता गौरीचा हट्ट असतो ह्या जीव लावणाऱ्या मैत्रिणी अगदी पुण्यावरून आलत्या. आणि हे नवरीची बघ किती छान लुक झालेला आहे. हा पण केलता लग्नाचा लुक. आणि मागे बॅगला ग्रीन कलरचं बॅकग्राऊंड असल्यामुळे जरा व्यवस्थित दिसत नाही आपल्याला. पण नवरी एकदम छान आपण आवरून दिली ती. मस्त झालता तिचा लुक. हे पहा आमची हट्टी कलवरी. तिला बांधायची होती मंडवळी पण मी स्वतःला मला बांधून द्यावी लागली. कारण तिला तिचा एंट्री लुक किती म्हणजे लग्ना टाईमचा लुक आहे. आणि या अशी आतषबाजी तर झालीच पाहिजे कारण लग्न होतं.
सात जन्मासाठी आणि लग्न झाल्यानंतर फोटोग्राफीचा प्रोग्राम चालतो. तर हा सगळा असं लग्नाचा कार्यक्रम होता. तुम्ही पण तुमच्या लग्नाची ऑर्डर आम्हाला देऊ शकता. जान्हवी मेकओव्हर श्रीगोंदा.